महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत। अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेचा झंझावात जो आहे तो अधिक बळकट त्या ठिकाणी होतोय। मला खूप आनंद या ठिकाणी होतोय की आज मातोश्रीवरती आदरणीय उद्धव साहेबांच्या हातून या ठिकाणी अहिल्यानगरमधल्या काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी म्हणजे जवळपास सगळीच काँग्रेस या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष आमचे प्रतीक भाऊ त्यांचे सहकारी दलित चळवळीमध्ये काम करणारे अनेक शाहू फुले आंबेडकरांचे विचाराचे सहकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जुन्या नव्यांचा मेळ घालत त्या ठिकाणी आम्ही अहिल्यानगरच्या महानगरपालिकेवरती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवणार म्हणजे फडकवणार। आज पक्षप्रवेशाच्या वेळेस संजय राऊत होते, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुबंधन तुम्ही मानलाय, काही सल्ला मार्गदर्शन? निश्चितपणे त्या ठिकाणी शिवसैनिकांना प्रवेशानंतर मार्गदर्शन आदरणीय उद्धव साहेबांनी केलं। उद्धव साहेबांनी तर त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आता महापालिका ही जिंकायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि जनता जी आहे ती शिवसेनेबरोबर आहे। हे सगळं करत असताना आज खूप मला याचा अभिमान वाटतो की ज्या वेळेला आपला एखादा शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्यावरती अन्यायकारक अशी कारवाई होते त्यावेळेला त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख जे आहेत पक्षप्रमुख जे आहेत आदरणीय साहेब उद्धव साहेब हे पाठीशी उभे राहतात। आपल्याला कल्पना सगळ्या महाराष्ट्राला आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जवळपास 350 ते 400 कोटी रुपयांचा महायुती सरकारच्या वरद असताना विशेषतः जे स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत अजित पवारांच्या गटाचे संग्राम जगताप यांच्या वरद असताना त्या ठिकाणी मोठा स्कॅम शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत साहेब आणि मी त्या ठिकाणी उघड केला होता। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली तुम्ही याची चौकशी करा, दोषींना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे। बनावट टेस्ट रिपोर्ट तयार करून क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमध्ये खोटे रिपोर्ट तयार करून कोट्यावधी रुपयांची बिलं त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या आमदार संग्राम जगताप आणि त्याच्या बगलबच्च्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपले कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक त्या ठिकाणी उभे करून ते लाटले होते। आम्ही तो स्कॅम एक्सपोज केला, पण त्याच्याबद्दल काय मिळालं आम्हाला तर त्याच्यानंतर अवघ्या 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी किरण काळेला या महायुती सरकारनं राजकीय दबावातून कथित खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकलं। 3 दिवस पोलीस कस्टडी मला त्या ठिकाणी दिली, 31 दिवस मला तुरुंगात त्या ठिकाणी या लोकांनी महायुती सरकारने डांबलं। माझ्या हातातलं शिवबंधन जे आहे ते त्या ठिकाणी पोलिसांनी तोडलं महायुती सरकारच्या दबावातनं। आज उद्धव साहेबांनी परत ते शिवबंधन बांधलेलं आहे। मेहरबान न्यायालयाचा आम्ही आदर करतो, दूध का दूध पाणी का पाणी होईल, सत्य समोर येईल। पण जे घोटाळेबाज लोक आहेत अजित पवारांचं सरकार त्या ठिकाणी सरकारमध्ये ते सहभागी आहेत। कुठे गेला तो जलसंपदाचा घोटाळा, त्या ठिकाणी अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा कुठे गेला? तुम्ही सगळ्या चोरांना त्या ठिकाणी पावन करून घेता वॉशिंग मशीनमध्ये घालून, पण आम्ही शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी ज्यावेळेला काम करतो त्याला आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये तुम्ही आत टाकता। ही त्या ठिकाणी जी गोष्ट आहे ती गोष्ट कदापि नागरिकांना त्या ठिकाणी रुचलेली नाही, महाराष्ट्राला रुचलेली नाही आहे। आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जात आम्ही ही निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार असा संकल्प आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता नगर जिल्ह्यामध्ये भगवा दिसेल 100% दिसेल, भगवाच दिसेल आणि तोही ओरिजिनल शिवसेनेचा दिसेल। ओरिजिनल शिवसेना म्हटलं त्याच्यावरती तुमचा जोर होता, काय म्हणायचं? महाराष्ट्राला माहिती आहे की आता त्या ठिकाणी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिभा जी आहे ती चोरून नेण्याचं काम या लोकांनी केलं। हे त्या ठिकाणी ठाण्याला टेंबी नाक्यावरती एक मिंदे नावाचे दाढीवाले बाबा त्या ठिकाणी बसतात। अरे असं चोरून नेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसारख्या विचारसरणीला शरण जाऊन गद्दारी करून शिवसेना ही उभी राहत नसते, ती शिवसेना असू शकत नाही। शिवसेना जी आहे ती मातोश्रीवरतीच आहे, हे उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।